चांगला हुक मस्त झालाय, मस्त मजबूत पडला. मजबूत हुक झाला. मजबूत झाला नशीब. गालपटात हात घालून का त्याच्या फाडीला. जबरदस्त. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओ मी दाखवलेला आहे की आपण मुंबईला जाऊन आपण रॉड घेतलेला आहे. तर हा बघा, हा आहे आपला फिशिंग रॉड आणि पूर्णपणे सेटअप केलेला आहे. तुम्ही बघू शकता, हा अशा प्रकारे हा रॉड आहे. जबरदस्त असा हा रॉड आहे इंद्राचा. हे बघा, इंद्रा मेजर क्राफ्ट. आणि याला आता आपण हे लावलेलं आहे बघा, हा लूर लावलेला आहे. ॲक्च्युली आपण लूरनी फिशिंग करणार आहोत. हा बघा, हा लूर आहे. तर बघूया. तर ॲक्च्युली आपण पहिल्यांदाच आलेलो आहोत अशा प्रकारे फिशिंग करण्यासाठी. लेट्स सी व्हॉट्स हॅपन. तर हा बघा, हा मासा आहे ना, बघा आता कशा प्रकारे दिसतंय का तुम्हाला, कसा पोहतोय. ॲक्च्युली आपल्याला स्पॉट पण माहिती नाही इथे मासे मिळतील की नाही, पण आलेलो आहोत आपण. तर बघूया. ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं त्या फिशिंगच्या स्पॉटवरती जिथे आपण मागे गेलो होतो. म्हणजे व्हिडिओ केला होता बघा, आपण दाखवलेलं की फिशिंगसाठी बरेच लोक तिथे येतात. तर म्हटलं थोड्या दिवसांनी आपण तिकडे जाऊ. तर आधी पहिल्यांदा व्यवस्थित प्रॅक्टिस करू, तर कशाप्रकारे लूर फेकला जातो आणि सर्व माहिती पडल्याच्यानंतर आपण तिकडे जाऊ. तर आज बघूया. अशा प्रकारे हा परिसर आहे आणि खाडी आहे आणि आता भरती लागलेली आहे. हे बघा, भरतीचं पाणी आता थडलेलं आहे. तर बघूया आपल्याला काय कॅच होतं आहे का. हे बघा, अशा प्रकारे इकडे लेट्स सी. तर रेडी केलेलं आहे, आता फेकण्यासाठी आपण रेडी आहोत. 1 2 and 3. तर मंडळी, खूपदा ट्राय केला परंतु मुश्किल आहे. काहीच इथे मुवमेंट वाटत नाही माशांची, कुठे मासा दिसतसुद्धा नाही, काहीच मुवमेंट नाही आहे. त्यामुळे इथे कास्टिंग करून फायदा नाही. ॲक्च्युली वेळ जाईल परंतु काहीच आपल्या हाताला लागणार नाही. तर मंडळी ना, इथे स्मशान आहे जवळ. तर स्मशानाच्या तिथे ना, तुम्हाला माहिती आहे की एखादा माणूस मेला तर त्याच्या तोंडामध्ये ते थोडंफार तरी सोनं टाकतात. तर त्याला जाळल्याच्या नंतरला मग त्याची राख असते ती तिथे बाजूलाच टाकतात. तर आता 4 जण 2 बाईकवरती आले होते माणगाववरून आणि ते काय करतात माहिती आहे का, सर्व अशा गावचे स्मशानभूमी आहेत ना, त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन राख गोळा करतात आणि घमेले आहेत त्यांच्याकडे आणि ते धुवून दगड वगैरे असतील तर ते गोळा करून येतात आणि मग ते गाळतात, त्यातून सोनं वगैरे काढतात. तर अशा प्रकारे तिथे आले होते आता. तर गेले ते आता, थोडंफार त्यांनी गाळलं आणि निघून गेले. तर त्यांना मी विचारलं, तेव्हा मी कॅमेरा इकडे होता आणि त्या बाजूला तिकडे, तर रेकॉर्ड केलं नाही. इथे ना माशांची तशी काही ॲक्टिव्हिटी दिसत नाही आहे. आणि आता आपण थोडंसं एकदा काम करूया, एकदा लूर आहे ना तो आपला चेंज करूया. जो हा आपला लूर आहे ना, तर हा आपण चेंज करणार आहोत. आणि आता हे बघा, हे झिंगे आहेत ना, यातला हा लावूया, झिंगा हा लावूया. तर ते तरी चेंज करून बघूया. असं काही वाटत नाही, मी आता 10 एक वेळा जरी कास्टिंग केलं असेल परंतु कुठे मुवमेंट वगैरे अशी वाटली नाही, खेचताना वगैरे काहीच वाटलं नाही. तर बघूया, जसं आपल्याला एक्सपिरियन्स येईल ना तसं आपल्याला माहिती मिळेल. तर आणि आपल्याला असं कोणी गॉडफादर नाही आहे इकडे, जास्त कोणी फिशिंग करणारे लोक नाही आहेत. आता आपण तिकडे जाऊन त्या स्पॉटला तेव्हाच आपल्याला कोणीतरी भेटेल आणि मग बघूया तेव्हा काय झालं तर तेव्हा तिकडून त्यांच्याकडून काहीतरी माहिती मिळेल. तर आता हा एकदा चेंज करून बघूया. मस्त आहे ना, बघूया याला कोणी येतं आहे का. हे बघा, तिची मुवमेंट बघा कशी आहे. तर आता आपण आलो आहे नवीन लोकेशनवरती. आता इकडे बघूया कास्ट करून. तर इकडे थोडा खडप वगैरे आहे, दगड वगैरे आहेत आणि बघूया, बऱ्याचदा इकडे लोक असतात गल वगैरे टाकायला. तर आता आपण इकडे कास्टिंग करून बघूया. इकडे थोडंसं दगड वगैरे आहे, तर मला माहीत नाही एखाद्या वेळेला दगडात जर अडकला तर फसून पण शकतो. मग काय करावं लागेल, कट करावं लागेल. तर थोडंफार काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला.
ते बघा पहिला मासा नाही तर हे बघा झाडाची फान अडकून आलेली आहे. साखरीच्या तिकडे, साखरीच्या तिकडे इथे म्हणजे कुठे नेमका? या स्मशानाच्या तिथे. हां ठीक आहे आलो. ओके बरेच वेळा कास्ट केला पण नाही काय. ओके अडकला तर नाही. हां बरोबर अडकायची भीती आहे. मी तेच वाट बघता म्हटलं कोणी येतंय की नाही. हे बघ मला उचलत नाही एवढे भेटलेत. कुठे फिरताय कुठे तुम्ही? बैलांकडे गेलेला. बरे गुरु घेऊन गेलेले पोरं. बरे आहेत ना रे? अरे तो बघ धावत इथं. किती भेटली सर? काय नाही रे आताच आलोय. मम्मी बोलत होती सर भेटले ना. हा कसा आहेस तू? बरं आहे. तर आता इकडे जवळचेच जावळी म्हणून गावातील आहेत ना दोघेजण, ते पण आलेत. ते इकडे येणार ते मला वाटलंच होते येतील आणि आलेले आहेत आणि पोरं गुरांकडे गेली होती. चला तर भेटू. हां बाय बाय बाय. तर दोघेजण आलेले आहेत ते आणि इथे जवळच आता ते बोलले की आम्ही तिथे पुढे थांबतोय बाईक लावतोय. तर त्यांचं ठिकाण आहे तिथे आता जाऊया आणि पहिल्यांदाच आपण बघूया. मला वाटलं होतं की ते येतील आणि आलेले आहेत. भेटलं आहे म्हणजे असं कोणीतरी भेटलं ना की बरं वाटतं आहे ना, माहिती पण भेटेल. तर चला जाऊया. कारण त्यांनी पण नवीन घेतलेला आहे रॉड आणि परंतु त्यांना मासे पकडलेले आहेत काही दिवस. तर इकडे ना लूर अडकतात दगडांमध्ये. मी पण ट्राय केला परंतु 1-2 वेळा माझे अडकलेले परंतु निघाले लगेच, जास्त अडकले नाही. मी मग अशी तिथे खाली गेलेलो या स्मशानाच्या तिथे. तिथे काय नाही. हां तिथून वरती आलो. मी पण नवीनच रॉड घेतला हां आणि चालू केला. आणल्यावर लगेच चालू केला. धीर नाही ना. तेच कधी जाई नसं होतं. मला पण धीर नाही का. एक मजाच ती वेगळी. नशे ना हलका आहे ना, जात नाही बरोबर. माझ्या याची सवय आहे ना. हां याची भडकला नाही. माझा मगाशी तिथे पहिलाच ना झाडावरती अडकला. कुठं? त्या तिकडच्या पहिलाच एकदम पहिला असा घेतला आणि इकडून असा फेकला. एकदम साईडला गेला त्या झाडावरती असा. तिथं झाड आहे ते बाहेर एकदम. आयडियाच नाही. मी पहिल्यांदा फेकला. आज पहिल्यांदाच आलोय मी. दूर उभा जवळ आला तर इकडे तर त्याला सोडू नको. कधी कधी जवळ येऊन सुटतं ना. येस 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 वाव जबरदस्त कॅच झाला. नाही कसं ए वा. जवळ येऊन सोडतं ना. हा जबरदस्त. हे बघा हात फाडेल तो. थांब जरा. चांगला हुक मस्त झालाय. मजबूत हुक झाला. मजबूत झाला नशीब. हा एक नंबर पीस आहे. वाव भारी. तुमच्याकडे ना नाही कधी कधी असला ना जवळ येऊन सुटतात. माणूस असला जरा जवळ येऊन एका सुटल्यावर लगेच त्याला धरू तरी शकतं. ही आपली ओळखी रोजची याच्यात ठेवायचं. हा हा पहिला पीस एवढाच काढला होता मी पहिला सुरुवातीचा. वाव तरी अर्धा किलोचा आहे ना. अर्धा किलोचा आहे. जबरदस्त. गालपटात हात घालू नका त्याच्या फाडीला. जबरदस्त. ही जागा भारी आहे ठेवायला. जाईपर्यंत जिवंत. हो मस्त. ही पण इकडं बाहेर नको नाही ना पडत. आता बाहेर पडून पडाय जागा तिकडे बाहेर पडायचा बाहेर खाली. पण आपलं लक्ष राहतं. मस्त. हे बघा या लूरला कॅच झालाय. काय इम्पोस्टरला रिपोर्ट चांगला आहे. आपल्या नाव पण नाही माहिती. नाही इम्पोस्टरला भारी जबरदस्त रिपोर्ट आहे. माझ्याकडे इम्पोस्टर नाही आहे. वाव चला आता दुसरा काढूया. कुठून आलात? कादिवलीतून आलात? गोकुळगावला होतो कामाला. हां तिकडे काम होतं. गेलो होतो मंडळगडमध्ये. अच्छा. तिथे काही काम झालं नाही. लाईट नव्हती. मला तर हे भेटलं साडू. अच्छा त्याला टाइमपास करू. तर पुन्हा आपण आता मगाच्या स्पॉटला आलो आहे पुन्हा. आता पाणी खाली झालेलं आहे बघा. आता इकडे ना बरेच सारे लोक आलेत. मला काय अजून कॅच झाला नाही अजून. बघूया इथे पुन्हा आलो आहे तर इथे कॅच होतं आहे का. अजून जेवलात नाही?
कामावर आलो लाईट नाही आलो आज. आज लाईट नाही ना. ए तुला पाहिजे जेवाय त्याचा डबा आहे त्याला विचारा. त्याचा नाही ह्याचा आहे. तू कुणाचा का असं नाही काय तेच आहे. हे काय आणलं काढू भारी. अरे बापरे भरपूर यावळ आणले आहेत. जेवाय पूर्ण काढू आहेत. हात बुगल तुझी बाहेर निघतीला. चला आता निघतोय. पहिलाच दिवस आहे. थोडंसं सबुरीने घेतलं पाहिजे. पुन्हा येऊ आपण. चला भेटूया आपण नक्की रेग्युलर. ते जरा आहे त्यांना मासा लागला आणि ते जावळायचे आहेत. आता आपण चाललो आहे तर मध्ये एकदा बघू एकदा पुलावरती चिंगर मांजरीच्या पुलावरून थोडं कास्ट करू आपण. तर आजचा आपला पहिला दिवस आहे त्यामुळे ट्रायल ॲक्च्युली मला कास्ट कसं करायचं ते सुद्धा माहिती नव्हतं. तर आज काय मासा लागला नाही. ठीक आहे. आता आलो आहे मांदिवलीमध्ये. तर इथे मोडकापूर म्हटलं जातं. कास्ट करून बघूया. थोडा 1-2 कास्ट करूया. काय झालं तर बघूया. आता आलो आहे वरती पुलावरती दुसऱ्या वरच्या पुलावरती. इकडे बघूया कोण आहे का. इकडे बऱ्याचदा असतात फिशिंगसाठी. ना बघूया इथे संध्याकाळी लागला बोलतात ना. आता अंधार पडला आहे आणि आपण आता घरी निघालो आहे. तर आज काही आपल्याला कॅच झालं नाही. काही हरकत नाही. तर घरी जाऊया आता. अंधार पडला आहे पूर्ण आता. फायनली आता घरी पोहोचलेलो आहे. हे बघा किती वाजले 7:45 झालेत. भाई आज काय नाही. काय नाही ते काय नाही. हां आपण आशा करत नाही रे कधी. हे बघ केलं ना. हे बघा बाईंनी काजू काढलेत. मस्त भरपूर आहेत. सुक्या बिया फोडल्यात. तर पोचलेलो आहे घरी आता. तर आज पहिला दिवस होता पण काही कॅच झालं नाही. काही हरकत नाही. पण ॲक्च्युली कसं आहे रॉडनी फिशिंग करताना बऱ्याचशा टेक्निक्स असतात त्या शिकाव्या लागतात आणि त्यानंतरला मग फिशिंग होते. आणि मासेसुद्धा पाहिजेत कारण का आता खाडीमध्ये तशा प्रकारे जास्त माशांची मुवमेंट नव्हती किंवा मासे दिसतच नव्हते. तर माझ्याबरोबर निलेश दादा होते. त्यांना एक तांबुशा लागला. जवळजवळ अर्धा किलोचा होता. तर आपल्याला पण लागेल आणि आपल्याला लूरसुद्धा आणखी ॲड करावे लागतील आपल्याला. जसं टाईम जाईल जसं एक्सपिरियन्स येईल तसं आपल्याला माहिती पडेल आणि आपण त्यामध्ये ल्यूर आणखी ॲड करू. तर आजचा हा पहिला दिवस खूप छान होता. म्हणजे बऱ्यापैकी मला तर मजा आली. ते फेकण्यासाठी जो रॉड आहे फेकण्यासाठी पहिलाच जेव्हा मी फेकला ना तर एका झाडावरती जाऊन अडकला. मी तुम्हाला ते दाखवलं नाही. बाई झाडावरती जाऊन अडकला जवळच्याच. मग पण असं जास्त अडकला नाही. थोडासाच पटकन खेचल्यानंतरला आला. म्हणजे रॉड फेकण्याचे टेक्निक्स पण आहेत. तर ते सुद्धा आज मला बऱ्यापैकी आताच एक्सपर्ट झालो त्यामध्ये बऱ्यापैकी माहिती पडलं आहे कशाप्रकारे फेकायचं आहे ते. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पहिला मासा भेटेल तेव्हा भारी भेटेल लवकरच दाखवेन मी तुम्हाला. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा आणि सेफ राहा. चला तर बाय बाय बाय.